अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा माता की जय। नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव हर। सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग श्रवण करावे किंवा संवत्सर फल ऐकावे किंवा वाचावे। खेड्यामध्ये यास पंचांग ऐकणे असंही म्हणतात। तर पाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून गुढी उभारावी। पंचांगात सांगितल्याप्रमाणे औषधासारखे कडुलिंबाच्या कवळ्या पानापासून तयार झालेले चूर्ण भक्षण करावे आणि पंचांगाचे पूजन करून सर्वांनी पंचांग श्रवण करावे असे सांगितलेले आहे। की यापासून काय होतं किंवा रोज पंचांग ऐकल्यामुळे काय होतं या सर्वांचा उल्लेख या इथे केलेला आपल्याला आढळून येईल। तर यावर्षी होणारे पंचांग श्रवण हे आपण आता या माध्यमातून करूया। ज्यांच्याकडे पंचांग आहे त्यांनी स्वतः पूजा करून पंचांग वाचावे किंवा ऐकावे। आपल्याकडे पंचांग नसेल तर दरवर्षी आणण्याची प्रथा सुरू करावी किंवा ज्यांच्याकडे पंचांग असते त्यांच्याकडे जाऊन हे पंचांग श्रवण करावे। मात्र गुढीपाडव्याचा दिवस हा दरवर्षी पंचांग श्रवणाचा दिवस असतो हे आपल्या इथे सर्वांना सांगून ठेवावे की ज्यामुळे आपल्या धर्मरक्षणासाठी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये ही एक महत्त्वाची बाब आहे। तर आपण सर्वांनी यावर्षीच्या पराभव नाम संवत्सराचं संवत्सर फल किंवा या वर्षभरामध्ये काय होईल याचा अंदाज थोडक्यात येथे घेऊया। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। अथ संवत्सर फलम सजयते सिंधुरभद्रो देवो यत्पादपंकज स्मरणं वा सर्वनिरेव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे। सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून या वर्षीचे हे संवत्सर फल सांगतो। नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत। मंगल स्नान अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी। स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकारांनी भूषित करून उत्साह करावा। ज्योतिषांचा सत्कार करून त्यांच्याकडनं हे वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल। प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होतात। मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे। पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे। नाना प्रकारची गीते वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून हा दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते। राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते। प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते। अग्रधान्याशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते। मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते। रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते। पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घ आयुष्य प्राप्त होते। प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते। ब्रह्मा विष्णू महेश सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत। वर्षप्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात। सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो।
शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची 1 रात्र असते. ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वयंभुव मनु, स्वारोचिष मनु, उत्तम मनु, तामस मनु, रैवत मनु, चाक्षुष मनु, वैवस्वत मनु, सावर्णी मनु, दक्षसावर्णी मनु, ब्रह्मसावर्णी मनु, धर्मसावर्णी मनु, रुद्रसावर्णी मनु, देवसावर्णी मनु, इंद्रसावर्णी मनु. त्या एक म्हणूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापार युगाची वर्षे 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराजा झाला. त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला. त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक 4,00,000 वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली व 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत. या प्राभवनाव संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल. मात्र खरीपीत पिकातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील. तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजाचे फळ सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरच्या बाजूस. तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. आर्घेशाचे फल आंध्र प्रदेशावर. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ, दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केले जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून
पाऊस थोडा पडेल, लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश निज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 होईल. सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास माळ्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फल संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे होते यावर्षीचे संवत्सर फल. आता प्रतिपदेच्या दिवशीचे पंचांग आपण ऐकूया. गुढीपाडवा या दिवशी सकाळी 6:54 अमावस्या ही तिथी आहे. त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सुरुवात होत आहे. गुरुवार आहे. उत्तरा भाद्रपदा दिवस नक्षत्र संपूर्ण दिवस आणि रात्र आहे. शुक्ल हा योग आहे. नाग नावाचे कर्ण सकाळी 6:54 आहे. त्यानंतर किंस्तुग्न नावाचे कर्ण सुरू होत आहे. ते सायंकाळी 5:56 आहे. त्यानंतर बब नावाचे कर्ण सुरू होत आहे. या दिवशी चंद्र हा राशी मीन भोगत आहे, म्हणजे मीन राशीमध्ये चंद्र आहे. गुढीपाडवा हा सण दरवर्षी आपण मोठ्या आनंदाने साजरा करावा. यावर्षी विशेष म्हणजे धोंड्याचा महिना अधिक मास हा आला आहे. त्यानंतर आणखीन एक विशेष बाब म्हणजे सिंहस्थ नाशिक येथील कुंभमेळा हा यावर्षी होणार आहे. हे 2 मोठे पर्वकाळ यावर्षी आपल्याला लाभलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे हे संवत्सर फल आपणास या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वांना श्रवण करता यावे म्हणून या माध्यमाच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचण्याचे कार्य केलेले आहे. सर्वांनी हे श्रवण करण्याचा अवश्य प्रयत्न करावा. स्वतः पंचांग विकत घेऊन हे श्रवण करावे किंवा वाचावे. याप्रमाणे भगवंत आपणा सर्वांस अशी सद्बुद्धी देत राहील की धर्मकार्य आपल्याकडनं नेहमी होत राहील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.